प्रतिबिंब जनमानसांचे. हिंदुत्ववादी तरुणांची मनपात एंट्री ठरली पक्के. पतित पावन संघटनेची जाहीर घोषणा. शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे यांचा विराट निर्णय. अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडवट हिंदुत्ववादी तरुणांना उमेदवारीची संधी देणार असल्याचे पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या विस्तार उपक्रमाअंतर्गत सावेडी उपनगर भागातील भगवान बाबा चौकातील तरुणांनी संघटनेत प्रवेश करताना ही भूमिका त्यांनी मांडली. भगवान बाबा चौकातील गणेश कांबळे यांना उपनगर उपाध्यक्षपदी, विनोद वाघमारे यांची शाखा प्रमुखपदी निवड करण्यात आली. तसंच क्रिश उल्लारे आणि प्रकाश शिंदे यांनी पतित पावन संघटनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेची तरुणाईतील पकड अधिक मजबूत झाल्याचे सोनवणे यांनी सांगितले. कार्यक्रमात शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे, उपनगराध्यक्ष संदीप जगताप, सचिव विराज अडगटला, निलेश बागडे, राहुल रसाळ, मनोज भोसले, मिहीर ढसाळ, अनुराग झिरमिटे, अमोल कचरे, योगेश क्षीरसागर, सोमनाथ गीते, अनुज जगताप, देवेंद्र कडू पाटील, नागेश गर्जे, अनिल गर्जे यासह भगवान बाबा चौकातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनवणे यांनी सांगितले की हिंदुत्वाच्या भूमिकेशी निष्ठा आणि संघटनेच्या कार्यात सक्रियता दाखवणाऱ्या तरुणांना मनपा निवडणुकीत पूर्ण संधी दिली पतित पावन संघटना अहिल्यानगरच्या वतीने उपनगरामध्ये उपनगर उपाध्यक्ष म्हणून गणेश भाऊ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच भगवान बाबा चौक शाखेच्या अध्यक्षपदी विनोद वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. असं उपनगरात पतित पावन संघटनेचं काम अतिशय जोमात चालू आहे. पतित पावन ही एक कडवट हिंदुत्वादी संघटना असून युवकांना बरोबर घेऊन समाजकार्य करण्याची आमची इच्छा आहे. तसेच जे युवक समाजकार्य करण्यास इच्छुक आहेत व हिंदुत्वाचं काम करण्यास इच्छुक आहे अशा सर्व युवकांना बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत. तसेच संघटनेच्या वतीने युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, नोकरीसाठी मार्गदर्शन अशा अनेक विविध संधी आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. तसेच उपनगरचे अध्यक्ष संदीप जगताप हेही अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सध्या कार्य करत आहेत. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना मी यावेळेस त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो. जय श्रीराम. त्यामध्ये महानगरपालिका निवडणुकी आहे. या अनुषंगाने काय निवडणुकीमध्ये काही सक्रिय वगैरे होणार का? तर आता निवडणुकीचं म्हणायचं जर झालं तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून नक्कीच या निवडणुकी लढण्यास आम्ही इच्छुक आहोत. आम्ही वेगवेगळ्या प्रभागातून आमचे जे पदाधिकारी आहेत तर युवकांना आम्ही इथून संधी देणार आहोत. चुके ही विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.